नमस्कार. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ज्युनियर इंजिनियर पदांची भरती सुरू झालेली आहे. तर आज आपण ज्युनियर इंजिनियर या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तर व्हिडिओला सुरुवात करू. फॉर्म सुरू झाले 30/6/2025 पासून आणि फॉर्मची लास्ट डेट आहे 21/7/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर पेमेंटची लास्ट डेट आहे 22/7/2025. पुढे आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये करेक्शन जर करायचं असेल तर ते तुम्ही 1/8/2025 पासून 2/8/2025 या वेळेमध्ये करू शकता. पुढे आहे टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन पेपर 1साठी या ठिकाणी शेड्यूल दिलेलं आहे 27 ते 31 ऑक्टोबर 2025 होईल. पुढे आहे टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन पेपर 2 हा जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026 या वेळेमध्ये होईल. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता. वेबसाईटवरती आल्यानंतर आपण नवीन रजिस्ट्रेशन या ठिकाणी करणार आहे, म्हणून रजिस्टर नाव याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. आपल्याला या ठिकाणी 4 स्टेजमध्ये फॉर्म भरायचा आहे. पर्सनल डिटेल्स, पासवर्ड क्रिएशन, ॲडिशनल डिटेल्स आणि डिक्लेरेशन. त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर पहिलं आहे पर्सनल डिटेल्स. डू यू हॅव ए आधार कार्ड? तर आपल्याकडे आधार कार्ड आहे. आधार कार्डचा जो नंबर आहे तो या ठिकाणी टाईप करायचा. परत एकदा खाली व्हेरीफाय आधार डिटेल्स यामध्ये आधार कार्डचा नंबर टाईप करून घ्यायचा. त्याच्यानंतर बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि सेंड OTPवरती क्लिक करून घ्यायचं. जो आधारला मोबाईल लिंक असेल त्याच्यावरती OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून तो व्हेरीफाय करून घ्यायचा. 2 नंबर आहे कॅन्डिडेट नेम ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. 10वीच्या सर्टिफिकेटवरती जसं नाव असेल तसं या ठिकाणी टाईप करायचं. पुढे व्हेरीफाय कॅन्डिडेट नेम या ठिकाणी परत एकदा सेम नाव टाईप करायचं. पुढे आहे 3 नंबर हॅव यू एव्हर चेंज नेम. तुमच्या नावात तुम्ही कधी बदल केला असेल तर मग येस करा आणि जे नवीन नाव म्हणजे बदललेलं जे नाव आहे ते या ठिकाणी टाईप करून घ्यायचं. आता आपल्या नावामध्ये काही बदल नाही, त्याच्यामुळे मी या ठिकाणी नो करणार आहे. पुढे 4 नंबर आहे या लिस्टमधून जेंडर सिलेक्ट करायचं, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे काही असेल ते. त्याच्यानंतर परत एकदा व्हेरीफायमध्ये जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर जन्मतारीख टाकायची, परत एकदा व्हेरीफायमध्ये जन्मतारीख टाकून घ्यायची. पुढे आहे 6 नंबर फादर्स नेम. वडिलांचं नाव टाईप करायचं, परत एकदा व्हेरीफाय फादर्स नेममध्ये टाकायचं. नंतर आईचं नाव टाकायचं, परत एकदा खाली व्हेरीफाय मदर्स नेममध्ये आईचं नाव टाकून घ्यायचं. 8 नंबर आहे मॅट्रिक्युलेशनचं जे आपलं 10वीचं बोर्ड आहे, 10वीला जे बोर्ड होतं ते या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं. मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करणार आहे. आणि परत एकदा व्हेरीफाय मॅट्रिक्युलेशन एज्युकेशन बोर्ड या ठिकाणी सेम बोर्ड आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुढे आहे 9 नंबरला 10वीचा जो रोल नंबर आहे तो या ठिकाणी टाईप करायचा. परत एकदा खाली व्हेरीफाय रोल नंबर या ठिकाणी सेम रोल नंबर टाईप करून घ्यायचा. नंतर 10 नंबर आहे 10वीचं जे पासिंगचं वर्ष आहे ते सिलेक्ट करायचं. परत एकदा व्हेरीफायमध्ये वर्ष टाकून घ्यायचं. 11 नंबर आहे हायेस्ट लेवल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन. लिस्टमधून जे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं. परत एकदा व्हेरीफायमध्ये सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर कॅन्डिडेट मोबाईल नंबर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर तो व्हेरीफाय करायचा. सेंड OTPवरती क्लिक करायचं. मोबाईलला OTP येईल, तो OTP या ठिकाणी परत टाईप करायचा आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा. नंतर ईमेल ID टाकायचा. झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं.
सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो कॉपी करून घ्यायचा आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं. या ठिकाणी तो रजिस्ट्रेशन नंबर पेस्ट करायचा आणि आपल्याला एक मेल आलेला असेल रजिस्ट्रेशन नंबरचा आणि पासवर्डचा. तो पासवर्ड या ठिकाणी टाईप करून घ्यायचा. जो दिलेला कॅप्चा कोड आहे तो या ठिकाणी टाईप करून साइन इनवरती क्लिक करून घ्यायचं. साइन इन झाल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. या ठिकाणी जो ओल्ड पासवर्ड आहे ईमेलला आलेला तो टाईप करायचा आणि या ठिकाणी एक नवीन पासवर्ड आपल्याला सेट करायचा आहे. तो पासवर्ड या ठिकाणी न्यू पासवर्डमध्ये टाईप करून घ्यायचा आणि सेम पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म पासवर्डमध्ये टाईप करून घ्यायचा. पुढे आहे सिक्युरिटी क्वेश्चन्स. या ठिकाणी 2 सिक्युरिटी क्वेश्चन्स विचारलेत. त्या सिक्युरिटी क्वेश्चन्स सिलेक्ट करायचे आणि त्या क्वेश्चनचं आन्सर खाली टाईप करून घ्यायचं. नंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. सक्सेसचा मेसेज येईल, ओके करायचा आणि या ठिकाणी परत एकदा रजिस्ट्रेशन नंबर टाईप करून घ्यायचा. जो नवीन पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आणि कॅप्चा कोड टाईप करून लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं. लॉग इन झाल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. पहिला आहे ती कास्ट कॅटेगरी. लिस्टमधून कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची. परत एकदा व्हेरीफायमध्ये कॅटेगरी टाकून घ्यायची. नंतर 2 नंबर आहे नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर आहे 4 नंबर विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क. या ठिकाणी टाईप करायचा बर्थ मार्क वगैरे. पुढे आहे PWBD असेल तर येस करा, नसेल तर नो करायचा. नंतर परमनंट ॲड्रेस या ठिकाणी पूर्ण पत्ता टाईप करून घ्यायचा. खाली स्टेट सिलेक्ट करायचं, जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा, पिनकोड टाईप करायचा. पुढे 7 नंबर आहे प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर येसवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. सक्सेसचा मेसेज आला आहे तो ओके करायचा. त्याच्यानंतर आय अग्री याच्यावरती क्लिक करायचं आणि डिक्लेअरवरती क्लिक करायचं. पाहिजे तर प्रिव्ह्यू OTR याच्यावरती क्लिक करून तुम्ही प्रिव्ह्यू करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे. ज्या पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे ती या ठिकाणी आहे ज्युनियर इंजिनियर एक्झामिनेशन 2025. तर अप्लाय याच्यावरती क्लिक करायचं. ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या वाचून घ्यायच्या आणि पुढे आहे खाली फिल फॉर्म याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. पेज खाली स्क्रोल करायचं आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. मेसेज ओकेवरती क्लिक करायचा. पुढे आहे या ठिकाणी स्ट्रीम सिलेक्ट करायची. तर आपली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे म्हणून ते सिलेक्ट करायचं. परत एकदा व्हेरीफायमध्ये सेम टाकून घ्यायचं. हायेस्ट क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं. पुढे या ठिकाणी आहे आपला डिप्लोमा म्हणून आपण डिप्लोमा सिलेक्ट केला आहे. स्ट्रीम आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. पुढे एज्युकेशन क्वालिफिकेशन स्टेटस पास आहे म्हणून पास सिलेक्ट केलेलं आहे. नंतर वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे नेम ऑफ बोर्ड युनिव्हर्सिटी. आपल्याला डिप्लोमाला जी युनिव्हर्सिटी होती ती या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायची. पुढे रोल नंबर टाईप करायचा. त्याच्यानंतर पर्सेंटेज टाईप करून घ्यायचे आणि सेव्ह आणि नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी मेसेज येईल एज्युकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. ओकेवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. एक सर्व्हिसमॅन नाही आहे म्हणून या ठिकाणी नो. एज रिलॅक्सेशन आपण येसवरती क्लिक करतो आणि कास्ट आहे आपली SC म्हणून ती सिलेक्ट करून घ्यायची. पुढे आहे डू यू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल. तर येसवरती क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घेतो. पुढे मेसेज येईल तो ओके करायचा. त्याच्यानंतर आहे प्रेफरन्स ऑफ एक्झामिनेशन सेंटर. या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर 3 सेट करून घ्यायचे.
पुढे आहे डू यू हॅव ए फिजिकल लिमिटेशन टू राईट ॲज पर पॅरा, तर नाही आहे म्हणून या ठिकाणी नोवरती क्लिक करतो आणि पुढे सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. ॲडिशनल इन्फॉर्मेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली, या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आणि मोबाईलमधून जो QR आहे तो स्कॅन करून आधार ऑथेंटिकेशन करून घ्यायचं. या ठिकाणी सिग्नेचरची साईज दिलेली आहे 6 सेमी × 2 सेमी. या साईजमध्ये सिग्नेचर ठेवायची आणि ती अपलोड करून घ्यायची. पुढे लाईव्ह फोटो आहे, तो लाईव्ह फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आणि सर्व माहिती झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. तर या ठिकाणी आपण फेस ऑथेंटिकेशन करून घेतलेलं आहे आणि फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घेतलेली आहे. नंतर सेव्ह आणि नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. मेसेज येईल फोटो साईन सेव्ह सक्सेसफुली, ओकेवरती क्लिक करायचं. त्यानंतर जो भरलेला फॉर्म आहे तो या ठिकाणी समोर दिसेल, तो पूर्ण फॉर्म चेक करून घ्यायचा. पूर्ण फॉर्म चेक करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर डिक्लेरेशन येईल, तर आय ॲग्रीवरती क्लिक करायचं. दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि सबमिट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी मेसेज येईल फॉर्म रिसीव सक्सेसफुली. प्रिंटवरती क्लिक करून या फॉर्मची प्रिंट ही काढून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.